थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची वादळी मुलाखत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत पुढारी न्यूजवर पाहता येणार. मुलाखतीतून ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर चौफेर हल्लाबोल. मराठी कळत नसेल तर कानाखाली बसणार. मीरा भाईंदरमधील मराठीच्या राड्यावरून राज ठाकरे आक्रमक. महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे, माज घेऊन जर कोणी अंगावर आलं तर त्याला ठेचा. राज ठाकरे यांचं आवाहन. मराठी भाषेसोबत अजिबात तडजोड करणार नाही. आमच्यावर हिंदी सक्ती कराल तर हिंदी नाही बोलणार. राज ठाकरे यांचा इशारा. मुंबईमध्ये कुठेही जा, समोरच्याला मराठी बोलायला भाग पाडा. राज ठाकरे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. कुणाच्या दबावाखाली फडणवीस हिंदी सक्ती करतायत? हिंदी सक्तीसाठी मुख्यमंत्री इतके का पेटले आहेत? राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल. हिंदी सक्ती केली तर फक्त दुकानं नाही तर शाळाही बंद करणार. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांचा सरकारला इशारा. मराठी भाषा 3000 वर्ष जुनी भाषा आहे. तिच्या आड येणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. राज ठाकरे यांचा इशारा. दुबे को मुंबई के समंदर में डुबो डुबो कर मारेंगे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खासदार निशिकांत दुबेंना इशारा. दुबेंच्या टीकेला राज ठाकरे यांचं प्रत्युत्तर. मुंबई गुजरातला देण्याचा डाव. राज ठाकरे यांचा आरोप. मीरा भाईंदर ते पालघर पर्यंतचा पट्टा गुजरातला जोडण्याचे खटाटोप. राज ठाकरे यांचा दावा. मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय आणि राहू. राज ठाकरे यांच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांचा पुनरुच्चार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा हाणामारीच्या राड्याबाबत विधानसभेमध्ये निवेदन. विधानभवनात झालेला राडा अतिशय गंभीर असून देशमुख टकलेंवर विशेषाधिकार भंग केल्याची कारवाई करणार. नार्वेकर यांची माहिती. विधानसभा हाणामारी प्रकरणी पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई. नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. विधानभवनातील राड्यावरून आमदार गोपीचंद पडळकरांनी खेद केला व्यक्त. तर या प्रकरणात माझा काहीच संबंध नव्हता. मी विधानसभेमध्ये कधीच कुणाला आणत नाही. जितेंद्र आव्हाड यांचं स्पष्टीकरण. विधानभवनातील राड्यानंतर फडणवीस आक्रमक. आपल्या सगळ्यांवर टीका होते. सगळे आमदार माजल्यात अशी जनतेची भावना. फडणवीस यांनी टोचले सर्व आमदारांचे कान. विधानभवनातील हाणामारी प्रकार अत्यंत वाईट आणि अक्षम्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. तर या वास्तूचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे, शिंदेंचं आवाहन. फालतूगिरी बाजूला ठेवून या लोकांनी विकास कामांवर जोर दिला पाहिजे. आव्हाड आणि पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलं आपलं मत. मला न बोलण्याच्या सूचना दिल्यानं मी गप्प. मी शांत आहे याचा वेगळा अर्थ घेऊ नये. गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य. कुणीही धुतल्या तांदळासारखं नाही. पडळकर यांचा आव्हाड यांना टोला. आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक विधानभवनाच्या गेटवर आंदोलन करणार. 5ही हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन. मराठा आरक्षणावर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी. गेल्या अनेक दशकांपासून आरक्षणाचं घोंगडं भिजतच. प्रश्न नेमका कधी निकाली लागणार याकडे लक्ष. राज्याचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबर पासून सुरू होणार. नागपूरमध्ये पार पडणार हिवाळी अधिवेशन. राज्यातील वरिष्ठ अधिकारी, राजकीय नेते हनी ट्रॅप प्रकरणी तपास यंत्रणा नाशिकमध्ये. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या प्रकाराची करणार चौकशी. हनी ट्रॅपच्या प्रकरणाच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका. हनी ट्रॅप प्रकरणाची कोणतीही तक्रार आलेली नाही. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. फडणवीस यांनी हनी ट्रॅपचे आरोप फेटाळले. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर आमदार अनिल परब यांचे गंभीर आरोप. मंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीच्या नावावर कांदिवलीमध्ये सावली नावाचा डान्स बार. कदम यांचा आरोप. कदम यांच्या राजीनाम्याची परब यांची मागणी. अनिल परब यांच्या आरोपांवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं प्रत्युत्तर. मी योग्य वेळी माझी बाजू मांडेन. कदम यांचं स्पष्टीकरण. प्रवीण गायकवाड यांना काळं फासणारा आरोपी दीपक काटे रविवारी पत्रकार परिषद घेणार. संभाजी ब्रिगेडला माझ्यावर हल्ला करायचा असेल तर करू दे, मात्र पत्रकार परिषद घेणार. दीपक काटेचं वक्तव्य. राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी 970.42 कोटींच्या खर्चास मान्यता. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचं विधानसभेत निवेदन.
दिव्यांगांसाठीच्या अनुदानात 1,000 रुपयांची वाढ. मंत्री अतुल सावे यांचे विधान परिषदेमध्ये निवेदन. दरमहा 2,500 रुपये अनुदान देण्याची घोषणा. दिव्यांगांच्या मानधनात राज्य सरकारनं वाढ केल्यानं प्रहारच्या बच्चू कडूंनी सरकारचे मानले आभार. तर 6,000 साठी आम्ही आग्रही राहू, असंही कडू म्हणाले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघात असलेल्या कागलमधील म्हाकवे गावाचा कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा. म्हाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ करण्याची मागणी. सिद्धनेर्लीत गावाचा उल्लेख केल्यामुळे संताप व्यक्त. मुंबईतील सर्व लोक लवकरच एसी होणार. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आनंद वार्ता. रेल्वे मंत्री मुंबईमध्ये येऊन घोषणा करणार. सध्याचंच भाडं कायम ठेवण्यावर भर असणार. ॲप आधारित कॅब चालकांचं आंदोलन आणखी तीव्र होणार. आंदोलक मुंबईतील आझाद मैदानामध्ये ठाण मांडून. भाडं परवडत नसल्यानं कॅब चालकांचं आंदोलन. गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वे चालणार 250 विशेष गाड्या. गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा. सोडण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये दैनिक साप्ताहिक गाड्यांचा समावेश. यंदा सुद्धा 1.5 लाख गोविंदांना मिळणार विमा कवच. भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या मागणीवर सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा. विमा आणि प्रीमियम सरकार भरणार. नांदेडचं तीर्थक्षेत्र माहूरगडानं हिरवागार शालू नेसला. माहूरगडावर पर्यटकांची मोठी गर्दी. ऐतिहासिक रामगड किल्ला, रेणुका देवी माता मंदिर परिसर आणि वझरा इथला धबधबा पर्यटकांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू. देशात धावणार 100 अमृत भारत ट्रेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भविष्यवेधी रेल्वे नेटवर्क संकल्पना. पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधून आणखी 4 अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा. पोलिसांना म्हाडा सिडको, पीएमआरडीए, एमएमआरडीए आणि एसआरए प्रकल्पांमधून घरं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर. भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात आणखी 0.5% कपात करण्याची शक्यता. त्यानंतर रेपो दर 5.25% खाली येण्याचा अंदाज. आयसीआयसीआय बँकेच्या ताजा अहवालात भाकीत. राज्य सरकारनं दिव्यांगांच्या भत्त्यात वाढ. सरकारच्या निर्णयामुळे प्रहारच्या दिव्यांग आघाडीकडून जल्लोष. अकोल्यात प्रहार कार्यकर्त्यांनी केला जल्लोष. बीड शहरातून आणखी एक मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर. 3 ते 4 जणांकडून एकाला बेदम मारहाण. मारहाण करणाऱ्यांमध्ये फरार कुख्यात आरोपींचा समावेश. अकोल्यामध्ये राडा करणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल. गुंडांची पोलिसांनी परिसरात काढली धिंड. काल 2 गटात पूर्व वैमनस्यातून झाला होता राडा. बोगस पीक विमा काढल्यास आधार कार्ड ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार. बोगस विमा रोखण्यासाठी कृषी विभागाचं कडक पाऊल. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सोबर्स यांचा विक्रम मोडण्याची शक्यता. जडेजाला 58 धावांची गरज. 6व्या क्रमांकावर खेळून सोबर्स यांच्या नावावर 1097 धावांचा विक्रम. इंग्लंड विरुद्धच्या 4थ्या कसोटीमध्ये ऋषभ पंत फक्त फलंदाजाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता. हाताला दुखापत झाल्यामुळे यष्टिरक्षण करणं अशक्य असल्याची चर्चा. भारताचा 21 वर्षीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगेसीनं रचला इतिहास. फ्रीस्टाईल चेस ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय. उझबेकिस्तानच्या नेदिरबेकचा केला पराभव.